नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरूढे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिका लिपिक या पदाचा एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा यामधील हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, व पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ बघा नागपूर या ठिकाणी आहे, तर या विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र व पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या विद्यापीठाची बघा स्थापना सन 2000 मध्ये झाली होती। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नागपूर जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ खालीलपैकी किती चौरस किमी आहे? नागपूर जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ खालीलपैकी किती चौरस किमी आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, नागपूर या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ 9892 चौरस किमी। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? बघा सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पेंच बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, नागपूर या ठिकाणी पहा पेंच हे राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। नरोरा बघा हा अणुविद्युत प्रकल्प उत्तर प्रदेश या राज्यामधल्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, बिहू हा सण बघा प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये तो साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 3 बघा, लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? लोखंड बघा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक Fe बघा लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? नांदेड बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, नांदेड हे शहर बघा गोदावरी नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, दीना हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? दीना बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, दीना बघा हे धरण गडचिरोली या जिल्ह्यामधल्या ठिकाणी प्रमुख धरण आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, मिनिकॉय बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? मिनिकॉय बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मिनिकॉय बेटे बघा हे अरबी समुद्रामधले प्रमुख बेटे आहेत। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, जैव तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? जैव तंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बघा नागपूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जैव तंत्रज्ञान विद्यापीठ आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे नागपूर महानगरपालिका लिपिक बघा या पदासाठी लागणारे आपल्याकडे 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयांच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि सोबत बघा 1 वर्षांचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आहे। मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, चालू घडामोडी विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व या ठिकाणी सिलेबस कव्हर केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा नागपूर महानगरपालिका लिपिक या पदासाठी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही? बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही?
तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील मुंबई शहर बघा या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही। प्रश्न क्रमांक 9 बघा महाराष्ट्र राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्यामधला कोणत्या विद्यार्थी मित्रांनो तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प महाराष्ट्र राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? वाशिम हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील वाशिम बघा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे कोणाची आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील ॲनी बेझंट यांची या ठिकाणी बघा ही वर्तमानपत्रे आहेत। प्रश्न क्रमांक 2 बघा जिना हाऊस कोणत्या ठिकाणी आहे? जिना हाऊस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जिना हाऊस बघा मुंबई या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नथुला ही खिंड कोणत्या राज्यामधली खिंड आहे? नथुला बघा ही खिंड कोणत्या राज्यामधली खिंड आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील नथुला ही खिंड सिक्कीम या राज्यामधली खिंड आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो हेरोडोटस यांना या ठिकाणी इतिहासाचे जनक या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 5 रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? बघा बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे। तर विद्यार्थी मित्रांनो रामकृष्ण मिशन या संस्थेची बघा स्थापना स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना त्यांनी केलेली आहे। विषय क्रमांक 6 वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील अरविंद घोष यांनी वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे। विषय क्रमांक पुढचा बघा दक्षिणेमध्ये विचारले विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? दक्षिणेमधील विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हम्पी बघा विजयनगर या राज्याची राजधानी आहे। क्रमांक 8 बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती। तर कोणत्या वर्षी बघा त्यांनी स्थापना ही केली होती? बघा सन 1873 या वर्षी बघा सत्यशोधक समाज यांची स्थापना करण्यात आली होती। विषय क्रमांक पुढचा बघा लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रामधून प्रकाशित करण्यात आला होता? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता सरकारचे डोके ठिकाणावर आहे का बघा असा अग्रलेख विद्यार्थी मित्रांनो केसरी या वर्तमानपत्रामधून प्रकाशित करण्यात आला होता। विषय क्रमांक पुढचा बघा उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? उत्क्रांतीवाद हा सिद्धांत कोणी मांडलेला सिद्धांत आहे? तर चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीवाद त्यांनी मांडलेला सिद्धांत आहे। विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणाला सार्वजनिक काका असे म्हणतात? बघा सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हणतात। विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण? बघा महाराष्ट्रामधला विचारलाय पहिला सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके बघा हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पहिले सशस्त्र क्रांतिकारक आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधीजी यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला होता? महात्मा गांधीजी यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला होता? तर पोरबंदर गुजरात या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधीजी यांचा बघा जन्म गुजरात या राज्यामध्ये झाला होता। विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र कोणी सुरू केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आचार्य विनोबा भावे यांनी पहा महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र त्यांनी सुरू केले होते। विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक कोणाला म्हणतात? आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे कोणाला म्हणतात? तर लॉर्ड मेयो यांना बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक या ठिकाणी म्हटले जाते।
विषय क्रमांक पुढचा बघा, विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक? विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक कोणतं एकक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, एम्पियर बघा हे विद्युत या ठिकाणी प्रवाह मोजण्याचं एकक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, इंद्रधनुष्य बघा ही प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? इंद्रधनुष्य बघा ही प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं या ठिकाणी इंद्रधनुष्य. तर विद्यार्थी मग प्रकाशाचे अपस्करण ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा, सोडियम क्लोराईड म्हणजे बघा सोडियम या ठिकाणी क्लोराईड म्हणजे मीठ असतो, तर मिठाचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, मिठाचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? NaCl बघा हे मिठाचं या ठिकाणी रासायनिक सूत्र आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? जूल बघा जूल हे या ठिकाणी ऊर्जेचं एकक आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो? बघा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे विद्यार्थी मित्रांनो वांझपणा येतो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. जीवनसत्व E मुळे या ठिकाणी वांझपणा येतो. विषय क्रमांक पुढचा बघा, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा चांदीची Ag बघा चांदी या मूलद्रव्याची या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, निष्काम कर्ममठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? निष्काम कर्ममठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ बघा त्यांनी स्थापना केली. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी असतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, 25 जानेवारी बघा या दिवशी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय मतदार दिवस असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती आहे? भारतामध्ये विचारले सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर SBI बघा ही भारतामधली सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, GST मध्ये विचारले यस हे खालीलपैकी कशासाठी असते? GST मधलं बघा यस गुड अँड सर्व्हिस टॅक्स. यस म्हणजे बघा सर्व्हिस आहे, सर्व्हिस म्हणजे सेवा असतो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, नामदफा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नामदफा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये नामदफा हे राष्ट्रीय उद्यान आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सुरत हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. सुरत बघा हे शहर तापी नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 28 बघा, बोकारो हा स्टील प्लांट कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बोकारो हा स्टील प्लांट आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा बोकारो हा स्टील प्लांट बघा झारखंड या राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले केंद्रीय नारळ संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्थामध्ये केरळ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले टिपेश्वर बघा हे वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर हे वन्यजीव अभयारण्य आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा टिपेश्वर बघा हे वन्यजीव अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 31 पहा, ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? ओणम बघा हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा तामिळनाडू, गुजरात, केरळ, आसाम. तर विद्यार्थी मित्रांनो ओणम कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे नागपूर महानगरपालिका बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी टाकलेले आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एका वर्षांच्या लेटेस्ट चलवडामोडीचं PDF आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण सर्व विषयांच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत.
जर कोणाला बघा खरंच या ठिकाणी लिपिक या पदासाठी बघा लागणारे प्रश्न आहेत, जर कोणाला या ठिकाणी पाहिजे असतील PDF विद्यार्थी मित्रांनो 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।